आता पुढची बातमी चंद्रपूरच्या ओबीसी परिषदेमध्ये मनोज जरांगेंच्या निषेधाचा ठराव संमत करण्यात आला। त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याच्या मनोज जरांगेंच्या मागणीविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। जरांगेंना वेद ओबीसींकडून निषेध, जरांगेंच्या धमक्यांविरोधात एल्गार, ओबीसी परिषदेत निषेधाचा ठराव, फरक पडत नाही जरांगेंचा पलटवार। मनोज जरांगे मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत आहेत। जाहीर सभा, पत्रकार परिषदेतून थेट ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना धमकीवजा इशारा देतात। जरांगेंच्या याच द्वेषपूर्ण आणि धमकीच्या वक्तव्याचा विरोध करत चंद्रपूरच्या ओबीसी बचाव परिषदेत मनोज जरांगेंच्या निषेधाचा ठराव संमत करण्यात आला। जरांगे पाटील समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असल्याचा आरोप यावेळी ओबीसी नेत्यांनी केलाय। या त्यांच्या बदलत्या भूमिकेचा आणि माननीय छगन भुजबळ साहेबांसारख्या मोठ्या नेत्यावर ते जे आक्षेपार्ह बोलून राहिले, जे द्वेषातून बोलून राहिले, त्या भावनेचा या ठिकाणी सर्व परिषदेमध्ये एक सुराने एक दिलाने त्या मनोज जरांगेंचा या ठिकाणी निषेध ठराव पारित झालाय। ओबीसी नेते प्राचार्य डॉक्टर अशोक जीवतोडे यांच्या पुढाकारानं महाराष्ट्रातील ओबीसी समूहातील सर्व जात घटकांच्या प्रतिनिधींची या ओबीसी बचाव परिषदेत उपस्थिती होती। मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या वक्तव्याचाही या परिषदेत निषेध केला गेला। पण मनोज जरांगेंनी मात्र या निषेधालाही दुर्लक्षित केल्याचं पाहायला मिळालं। दुसऱ्या देशाचं कोण त्याचं काय आम्हाला काय नाही। हे बघा, आम्ही सामान्य लेकर, आम्हाला तुम्ही काही केलं काही केलं आम्हाला काय फरक नाही पडणार। एकंदरीतच एकीकडे मनोज जरांगे 15 लाख नोंदी सापडल्याचा दावा करत ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारवर वारंवार दबाव वाढवतात, तर दुसरीकडे आता ओबीसी संघटनांनी जरांगेंच्या या मागणीचा निषेध सुरू केलाय। त्यामुळे एकीकडे मनोज जरांगे आणि दुसरीकडे ओबीसी संघटना यांच्या संघर्षात सरकार नेमका काय मध्यमार्ग काढतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आता पुढची बातमी ओबीसींविरोधात बोलणाऱ्यांचा येत्या निवडणुकीमध्ये कार्यक्रम करा असं आवाहन छगन भुजबळांनी ओबीसी समाजाला केलं। भिवंडीत झालेल्या ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते आणि यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले। खोटे कुणबी दाखले दिले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आणि त्याचसोबत भुजबळांनी मनोज जरांगेंवरती पुन्हा एकदा जोरदार टीका केली।